मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती बरखास्त करण्याची मागणी ओबीसी महासंघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश नाशिककर यांनी केली। ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्या मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी महासंघटनेच्या वतीने महात्मा फुले वाड्यावर जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी गोंधळींनी जेजुरीच्या खंडेरायाला ओबीसींवर आलेले हे महासंकट दूर करण्याचे साकडे घालण्यात आले। यावेळी महासंघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण सुपेकर, कार्याध्यक्ष सुरेश नाशिककर आदी उपस्थित होते। ओबीसी आरक्षणामध्ये करण्यात येणारी मराठा आरक्षणाची मागणी या समाजातील मराठा पुढाऱ्यांना हवी आहे। ओबीसी समाज कष्टकरी आहे, त्यामुळे ओबीसींमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे। या संदर्भात सर्व राज्यभर जनजागरण मोहीम करण्यात येणार आहे। या मोहिमेमध्ये बांधकाम मंत्री छगन भुजबळ, खासदार गोपीनाथ मुंडे सहभागी होणार आहेत, असे नाशिककर यांनी सांगितले। महाराष्ट्रातील ओबीसी समाजावरती मराठा आरक्षणामुळे मोठं संकट येऊ पाहत आहे। मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करा अशा प्रकारच्या मागण्या याच महाराष्ट्रातला सत्ताधारी पक्ष, याच महाराष्ट्रातले सत्ताधारी हे मागणी करत आहेत। आणि यामुळे ओबीसींच्या आत्ता ज्या सवलती मिळत आहेत त्या देखील सवलती पुढच्या काळामध्ये शिल्लक राहणार नाहीत। आणि त्यामुळे ओबीसींचं रक्षण करण्यासाठी, ओबीसींच्या या सगळ्या आरक्षणाचं रक्षण करण्यासाठी आम्ही ओबीसी महासंघटनेच्या वतीने हा जागरण गोंधळ या ठिकाणी मांडलेला आहे। आमचे आरोप तसे कोणावरही नाहीत, कारण हा ओबीसी जो समाज जो महाराष्ट्रातला आहे हा समाज हा कारागीर समाज आहे, गरीब समाज आहे, याचं हातावर पोट असलेला समाज आहे। आणि त्यामुळे हा कोणावरती आरोपच करू शकत नाही। हा काही सत्ताधीश नाही, हा काही पैसेवाला नाही, हा काही गडगंज नाही, हा काही शेतकरी नाही, किंवा हा 100 एकर असलेला शेतकरी नाही। त्यामुळे हा कोणावरती आरोपच करू शकत नाही। परंतु आमच्या ओबीसीवर जे संकट येऊ पाहते याचा केव्हा तरी सामना ओबीसींनी एकत्र येऊन करावा, एवढ्यासाठी आम्ही हा सगळा गोंधळ मांडलेला आहे। आमची सरकारकडे ही मागणी आहे की सगळ्यात पहिली मागणी अशी आहे की आतापर्यंत जे आयोग यासाठी निर्माण झाले ओबीसीसाठी, त्या सगळ्या आयोगांनी मराठा आरक्षणाला ओबीसीमध्ये येण्याला विरोध केलेला आहे। आणि त्यामुळे आता मागास आयोग असताना देखील नारायण राणेंची जी समिती नेमलेली आहे ही समिती बेकायदेशीर आहे, ती समिती लगेच त्वरित बरखास्त करावी, अशा प्रकारची आमची मागणी आहे। मराठा समाज हा प्रगत असून त्याला आरक्षणाची आवश्यकता नाही। मराठा समाजामध्ये जे अल्प उत्पन्न गटातील लोक आहेत त्यांना अल्प उत्पन्न गटाची सवलत मिळत आहे। मराठा संघटनांमधील पुढाऱ्यांपासून सामान्य मराठा समाज दुरावत चालला आहे, त्याला आपल्या मागे ओढण्याचा हा डाव आहे। मराठा सत्ताधीश एका मराठा जातीसाठी ओबीसींवर अन्याय करत असल्याचे ओबीसी महासंघटनेचे म्हणणे आहे। ओबीसींवर आलेले संकट दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय महासंघटनेने घेतला असून संपूर्ण राज्यभर हे आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव सुपेकर यांनी सांगितले।